कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की सच्चिदानंद सावळराम बाबा महाराज की सच्चिदानंद वामन बाबा महाराज की सच्चिदानंद सोमशिव बाबा महाराज की सर्व साधू संतन की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. तीर्थव्रत नेम भावे बिनसिद्धी वायाची उपाधी करसी जना भाव बले आकळे एरवी ना कळे करतले आवळे तैसारी पारिया सर्वा घेता भूमीवरी यज्ञ परंपरे साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागष्ट तिष्ठं तमानंद खंडं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. दावडी या गावी श्रावण मास आणि पुरुषोत्तम मास महिना पुरुषोत्तम मास चालू आहे. या निमित्ताने काहीतरी हरिनाम किंवा काहीतरी सत्संग व्हावा जेणेकरून आपण हे मूर्ती स्थापना केले तर त्याच्या समोर काहीतरी आपल्याला नामस्मरण चिंतन काही ना काही भगवंताचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे हा आता चालू असलेला श्रावण महिन्याचा हा 12वा दिवस आहे नाही का. 12व्या दिवसाची माझ्याकडे सेवा दिलेली आहे. कारण मी काल श्रवणात आलो याने फोन केला तर महाराज आज माझी सेवा लावलेली आहे माझी इच्छा नसताना ठीक आहे या बरं. मी पण म्हणलो या बरं आहे तर ठीक आहे भगवंताचा कार्यक्रम आहे आपलं थोडं आहे ना. आपण तरी करणारे कोण त्याची जर सत्ता नसेल तर आपण कुठून करणार आहे. तसं मलाही सुद्धा ते आमंत्रित केलं आणि खूप भाग्याची गोष्ट का मला सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतन करण्याचा योग मिळाला. तर हा तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. हे तीर्थव्रत आपण किती केलं तरी त्याला फुकट म्हणजे व्यर्थ नाही. जर त्याच्यात भावच जर नसेल आपण किती तीर्थ फिरून आलो त्याच्याबद्दल जर का आपल्या मनामध्ये काय किंवा आपण अनेक तीर्थ फिरून आलो ना आपल्यातच काय बदल होत नसेल तर ते तीर्थ केल्याने काय फायदा आहे का. मुळीच नाही. 1% जर निदान आपल्यामध्ये ते बदल झाला पाहिजे तर त्या तीर्थाला फिरण्याचं ते आहे नाही का. म्हणून ते तीर्थव्रत नेम भावेविन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. ते उपाधीच आहेत. हे सर्व दाखवण्यासाठी ते आपण जगाला दाखवतो ना. मी इकडे फिरून आलो मी तिकडे फिरून आलो आज मी हे केलं ते केलं म्हणजे हे सर्व समाजाला दाखवण्यासाठी मोठपण मिळवण्यासाठी हे सगळं खटटोप आहे.
त्या ठिकाणी भावच पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, नाही का? भाव जर नसेल तर शून्य. तुम्ही किती काही करा, अगदी तिथं सोन्याचं पाणी जरी भगवंतापुढे वाहिलं तरी भगवंत त्याला मानत नाही. भगवंत फक्त भावाचा भुकेलेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवंत फक्त भाव पाहतो. भाव जर नसेल तर तुम्ही खरोखर तुम्ही माझ्यापुढे काही करा पण ते व्यर्थ आहे. परत पुढे सांगतात, भावे भले आकले एरवी ना कले, करतले आवले तैसा हरी. बघा, भावच जर नसेल तर करतले आवले तैसा, म्हणजे किती तुमच्या हातावर जसा आवला आपण ठेवतो ना त्याला काय अर्थ नाही. म्हणून भगवंत सांगतात भावाने. किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तू म्हण मी याची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत भरलेला आहे. त्याला सुद्धा तू काय कर, शरण ये, नाही का? पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परंपरी साधन तैसे. पारियाचा रवा म्हणजे पारियाच्या याला झाडाला जे एकदम बारीक बी येते, ते जमिनीवर पडल्यावर जसं ते आपल्याला उचलायला त्रास होतो ना, तसं ते ह्या पारियाचा रवा घेता भूमीवर. जेव्हा तो भूमीवरून उचलायला आपल्याला जो या होतो ना, म्हणजे बारीक कण एकदम सूक्ष्म, म्हणजे तिला पेक्षाहून लहान असतो. पारिजाताच्या फुलाची बीज, त्या बीजाचं इथं हे केलेले वर्णन केले. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परंपरी साधन तसे. तसं साधन आहे. म्हणजे जसं लहान लहान आपण उचलतो ना ते, तसं भगवंत एकदम सूक्ष्म रूपाने त्याचं आकलन करायचं आहे आपल्याला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे आधी. सर्व भगवंताने निर्गुण, भगवंत जो आहे ना तो मला माझ्याकडे दिले. ज्ञानदेव मला सांगतात, निवृत्तीनाथ मला सांगतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्यातील. सर्व निर्गुण जो आहे, सगुण पण भगवंतच आहे, निर्गुणामध्ये पण भगवंतच आहे, पण ते निवृत्तीनाथांना ते ज्ञानेश्वर माऊलीने असा याचा भावार्थ आहे या अभंगाचा. मग तसं आपण खरोखर मग तो भाव जर आपल्याजवळ नसेल तर खरोखर आपण जर काही हे केलं सर्व व्यर्थ आहे. बघा, काही कोणाकडून एक आपण अपेक्षा केली तर मला तुझ्याकडून मला ही गरज आहे, त्याचं मन जर दुखून जर आपण ते हे केलं तर त्याला आपल्याला घेण्याला अर्थ नाही. ते भगवंताला सुद्धा ते पटत नाही आणि ते नाही, ते फळाला पण नाही. आपण जातो पुण्य करायला पण ते पापच. काल तुम्ही सांगितलं, पाप करता पुण्य घडे, पुण्य करता पाप घडतं. म्हणजे एखाद्या साधूचं एक उदाहरण द्यायचं झालं, एक साधू जसं चिंतनाला बसलेला असतो आणि तिथे वाटसरून जात असताना तो काय विचार करतो का, साधू महाराज बसलेला आहे, काय त्रास होत असेल, खूप दिवसांनी बसलेला आहे, थोडं मालिश करायला गेला. तेलाच्या याच्याने त्याच्यावर मुंग्या चढाल्यामुळे त्याला तो खूप महाराजांना त्रास झाला, तो मुंग्यांचा वारुळाचा. पुन्हा दुसरा एक वाट सुरू येतो आणि काय तो उसाचा काय टिपरा खाती येत असतो आणि सहज फेकून देतो. काय तेव्हा किती दिवस झालं डोंगेसारखं काय बसले, तो आणून मारतो. करत होता काय, तो पाप करत होता, पण न कला त्याच्या हातातून तो पुण्य घडला गेला. का त्या गोडीवरची मुंग्या उतरल्या ना त्याच्यावर त्याचा पुण्याचा साठा येतो. म्हणून आपण पुण्य करतो का पाप करतो हे आपल्याला नाही आवडत, आपल्याला समजतही नाही. आपण किती आटासाने बोललो नाही मला काहीतरी करायला पाहिजे आता, पण इथं मी काहीतरी दान धर्म मंदिरासाठी करायला पाहिजे. देत असताना कोणाचं मन दुखून जर तू देत असेल त्याला व्यर्थ आहे. उलट तर त्याचा पुण्य त्यालाच आहे, नाहीतर तू त्याचा आणलेला आहेस.
इथं तुझं नाही, इथं आपण आलो तरी काय घेऊन, इथे फक्त आपण कर्मच घेऊन आलेलो आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले असे किती. मागचे कर्म घेऊन आपण इथं आलेलो आहोत. आणि ते कर्म घेऊन येत असताना आईच्या उदरातून आपण आलेलो आहोत. तेव्हा त्या आईला आपण आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस होतो. आणि त्या गर्भाच्या यातना भोगत असताना तेव्हा त्याला आठवण येते भगवंताला, अरे बापरे, या शरीरामध्ये काय वेदना आहे. तेव्हा आठव करतो मी भगवंताला की आठवी न पाय हा माझा नवस. का याच्यातून मला याच्या गर्भातून मला बाहेर का खूप त्रास होतोय, त्रास होतोय, मग आठवायला पाहिजे ना आल्यावर. जसा धरणी वाये लागता स्मरण विसरे तत्वता, आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. जसा या कलीचा वारा लागतो तेव्हा लगेच बुद्धी पालट होते का केव्हा 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 मी तुला केव्हा वचन दिलं होतं. लगेच विसरतो, नाही 5 मिनिटं झाली तर लगेच आपल्याला काही म्हणतात ना, खूप पोरगा रडतो, रडत नसतो तो आमतो केव्हा केव्हा मी तुला वचन दिलेलं आहे, तो केव्हा दिलेला आहे. ते वचन आठवण करून देण्यासाठी सद्गुरूची गरज असते. ते सद्गुरू ती ओळख करून देत असतात का तुम्ही बाबा इथेशी तुझा खंडन झालेला आहे, तेव्हा तुला विसर झालेला आहे. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. ती ओळख भगवंत श्री साधू संत हे करून देतात. मग आपण साधू संतांना शरण नको झाला पाहिजे. मग साधू कोण आणि संत कोण, नाही का. या कलियुगामध्ये या संसारामध्ये ओळखण्याची म्हणजे पात्रता पाहिजे. काही वेळा आपण सहज ओळखून जातो, पण लगेच काही क्षणांमध्ये आपल्याला मनामध्ये काय तर लगेच बुद्धीचा पालट होतो, नाही असं नसेल, हे दुसरंच असते. सहज आपल्याकडून ते निघून जातात, पण आपल्याला त्याची ओळख नाही पडत. तोच ओळखतो. ओळखीला हरी धन्य तो संसारी, होता त्याच्या भेटी प्राप्त कैसा. ज्या ज्या भेटीला होता ना त्याला तो ओळखला जातो. आपण बघा या संसारामध्ये, संसार कसा आहे, संसार हा दुःखच आहे. मग आपण या संसाराला धरून राहायचा का, प्रपंचाला धरून राहायचा का, भगवंताच्या नामस्मरणाला धरून राहायचं. आपल्याला दोन्ही करायचं आहे. आसोनी संसारी जीवेवे करी, नाही का. संसारात असून भगवंत प्राप्त करता येतो, पण आपण जास्त संसाराला धरून राहतो. म्हणून भगवंतांना विसरली तया थोर झाली. आणि म्हणून आपल्याला त्याला जर त्याची जर आपल्याला आठवण राहावं असं वाटत असेल तर आपल्याला जे भगवंताने जे गुरुनी आपल्याला बोध दिलेला आहे त्या बोधाचा आपण काहीतरी अवलंबन करायला पाहिजे. अवलंबन करायला पाहिजे म्हणजे जे संतांनी किंवा आपण गुरुच म्हणतो सद्गुरू, नाही का. मग त्याचं जे बोध दिलेलं आहे म्हणजे नामस्मरण दिलेलं आहे ते नामस्मरण करायला पाहिजे. हा आपला निरोप आहे. हा आपला निरोप आहे. या निरोपाच्या म्हणजे कायच्या काय पाहण्यामध्ये आपलं तसं एकत्र नाही ना. उद्या मीटिंग लावली या काहीतरी आपण हे करू म्हणून नाही ना. पण हा काहीतरी भगवंताचा. आणि या ठिकाणी यायला परम भाग्य लागतात. कोणी नाही ते शेवटी त्याला हे आहे जो देवाला बसतो किंवा देवाची ज्याच्यावर कृपा असते तोच देव, त्यालाच देव बोलवतो. इथे कोणालाही नाही बोलत, कोणी नाही येऊ शकत. जरी तुम्हाला बोलवलं आहे, आपण काही जण बघा निघताना भाऊ येता का कार्यक्रमाला, इकडे कार्यक्रम आहे तुम्ही चला आम्ही येतो का. काही ठिकाणी पाप आडवे येतात, काही ठिकाणी देश आपल्याला आडवतात, काही ठिकाणी कर्म सुद्धा आपल्याला आडवतात. हे कर्माचेच लक्षण आहे. म्हणजे आपण जे कर्म आलो घेऊन ना तेच कर्म आपल्याला भोगायला येतात. आणि त्या कर्माला जर सोडून तुम्ही आपल्याला कर्म सुद्धा करायचं आहे.
आपल्याला संसाराकडे पण बघायचं आहे, मुलाबाळांकडे सुद्धा बघायचं आहे, आई वडिलांकडे सुद्धा बघायचं आहे. ते संसार बघून जर हे नुसतंच प्रपंचाच्या मागं लागला किंवा धर्माच्या मागं लागला तर तुम्हाला इथे कारण राहणार, वेळे म्हणतील. आणि खरं तर याच्यामध्ये वेळच व्हावा लागतो, वेळच व्हावा लागतो. पुंडलिकाने काय सेवा केली होती पहिला? खूप त्रास दिला होता ना त्या आई वडिलांना, जवळ सुद्धा ठेवलं नव्हतं. पण जेव्हा त्यांना तीर्थटाणाला गेले तेव्हा त्यांना तिथे सद्गुरू महात्मे भेटले, तेव्हा त्यांच्या उद्देशाने त्यांना मग शेवटी लास्टपर्यंत त्यांनी भगवंताला याद लावलं. पण तरी थांब बोलतो, त्याला विठेवर बसवलं, थांब, माझी सेवा पहिली ही आहे, नंतर भगवंत. का आई वडिलांच्या आणि तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा भगवंतच आहे, पण ओळखेल तेव्हा ना. पुंडलिकाने ओळखलं नंतर, पण तो काय शेवटी त्याच्या नावाने आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला भेटतंय त्याच्यामुळं. हा, एक जर पुंडलिक नसता तर आपल्याला भगवंताची ओळख नसती झाली. खूप उपकार आहेत, म्हणजे खूप त्यांच्या नशीब. आपण संतांच्या नंतर आपला जन्म आहे, संतांच्या अगोदर असतात आपल्याला इथं अवगत नसतं. कारण हा संसार दुःख देणार आहे. दुःख का देतो? कारण आपण दुःखाच्याच मागे धावत असतो, म्हणून दुःख. आणि जर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये धावला तिथे सुख सुद्धा आहे. पण आपल्याला आज कसले दुःखाचे, आपण दुःखाच्या मागे धावतो कुठल्या सुखाच्या आशेने. सुखाला सोडलं आणि दुःखाच्या मागे लागलोय. आणि ते सुख ते तुमच्या आमच्या जवळ आहे. या विचाराने तुमच्या आमच्या जवळ आहेत. एकदा एक खूप गरीब एक कुटुंब होता, आई वडील, एवढी संपत्ती होती का बसून 7 पिढ्या खातील एवढी संपत्ती होती. पण पोटी मूलबाळ नसल्यामुळं त्यांना विचार करणं भाग पडलं की एवढी संपत्ती आपण करायची काय. लोकांना तेव्हा पुण्य करायला जावा तर बोलते हे यांना पैसे दिले नाही, याय जर पिऊन धिंगाणा केला तर पाप आपल्याला लागतील, मग करायचं काय. घरवाली बोलते आपण राजाला देऊ, राजा प्रजाची म्हणजे देखभाल तरी करेल. राजाने हे केलं तर ठीक आहे, पण राजा म्हणतो मी एवढी माझ्याजवळ एवढी असताना मला तुमच्या धनाची काय आवश्यकता नाही, मग काय करायचं. घरवाली बोलते मग हे काम करा, परवा राजाच्या घरी ना, राजाच्या दरबारात मोठी सभा आहे, तिथं राजाचा काहीतरी तुम्ही अपमान करा, त्या अपमानाच्या बहाण्याने तुम्हाला तो दंड म्हणून तिथेची पैसे भरायला तुम्ही ते मोकले व्हा. तो उपाय केला, ठीक आहे पण जाऊया परवा. गेला बघता सभा चालू आहे आणि भर सभेमध्ये नेमका मध्येच बसला समोर. राजा बोलतो आज माझ्याकडे आला परवा, ठीक आहे येऊ दे, चांगले विचार. सभा रंगलेली असते आणि नंतर नेमका बूट काढतो एक पायातला आणि ते त्याच्या मस्तकावर मारतो, त्याचा मुकुटच खाली पडला जातो. सर्व प्रजाजन त्यांच्यावर धावले, अरे राजाला तू बूट मारलंस. तेव्हा एक प्रधान सर्व त्याला मारायला लागले. मग एक प्रधानाचा त्याच्यावर लक्ष केला का राजाचा मुकुट पडलेला आहे, पण राजाच्या मुकुटातून एक साप निघालेला आहे. त्या प्रधानाला दिसला राजाच्या मुकुटातून साप निघालेला आहे, थांबा मारू नका. का नाही होतं, राजाचं यांनी प्राण वाचवलेलं आहे, याला मारू नका. का मारू नका? नाही, राजाच्या मुकुटातून साप निघालेला आहे ना, मारू नका. राजाचा प्राण वाचला. राजाला दंश केला असता तर राजा मरून गेला असता, जनतेचा कोणी विचार केला असता, थांबा मारू नका. मग डबल त्याला तिथे बक्षीस म्हणून
हजारो त्याला म्हणजे याद दिले, सोनं वगैरे अनेक, आणि सांगल्या सेवकांना जा याच्या घरी याला या देवण्यात धनी संपत्ती त्याला बक्षीस म्हणून दिला. आता तो कशासाठी आला होता? जेणेकरून मला काहीतरी पाप लागेल किंवा मला दोष देतील आणि मी ही माझी संपत्ती त्यांना देईन आणि प्रजेचा रक्षण करेन. उलट त्याला घरी दण आले. परत बायको काय हे केलं तुम्ही? काय नाही, मी केलं जसं आपण ठरवलं तर तसं केलं, पण काय उलटच घडलं. आणि राजाच्या मुकुटामध्ये साप निघाला. प्रधान बोलतो थांबा, मारू नका, याला शिक्षा नका करू, याला बक्षीस द्या, राजाचा प्राण वाचवलेला आहे. तिथून त्याची मध्ये थोडी पोच वाढली, राजाचा प्राण वाचवलं बोललं, डबल 2 दिवसांनी जावा बोलतो. आता डबल काहीतरी हे करा. 2 दिवसांनी जातो पुन्हा. आता डायरेक्ट त्याला राजाचा प्राण वाचवल्यानंतर कोणीच अटकत नाही त्याला राज दरबारात. पाहिजे तेवढं म्हणजे एखाद्या आपण म्हणतो ना चुली परत याची बोलत तशी आज परत पोचला. राजाची घरवाली स्नान करीत होती, त्या तिथे गेला आणि तिथं घरवालीचा हात पकडला आणि बाहेर ओढला. किती मोठा पाप आहे, महापाप नाही का? राजाची घरवाली तिथं आंघोळ करते आणि त्या दरबारात तू जाऊन कुशाल हात ओढतोय. किती मोठा पाप आहे, महापाप आहे. हात ओढला, बाहेर काढले आणि बाथरूमचा स्लॅब कोसळला. किती या किती पाप केलं आणि किती या करायला गेलं ते. स्लॅब पडल्या होत्या. अरे बापरे, काल राजाचं प्राण वाचवलं, राणी बोलते आज माझा प्राण वाचवला. काल किती बक्षीस दिली होती, आज 10 पटीने बक्षीस द्या. हे राजाचं म्हणजे माणसाचं हे कर्म जे आहेत ना, आपण कोणालाही धन संपत्ती यांना ती अवगत म्हणजे पूर्वीच म्हणजे तुमच्या प्रारब्धातच आहे. काही केलं तुम्हाला ती धन संपत्ती सुटत नाही. एका अर्थाने समाजामध्ये त्याचा काय झाला, नाव पण झाला आणि त्या राजाच्या आणि राणीचं प्राण सुद्धा वाचवलं. मग काही लोकांना तिथे चर्चा घ्या, याला काहीतरी पुढचं काहीतरी अवगत असेल, याला राजाच्या बरोबर काय करा. कुठलं म्हणजे आपल्याला एखादा कुठली विधी करायची असेल तर आपण यांना विचारू पुढे काय करायचंय. खूप नावारूपाला आला, पण अशी ही धन संपत्ती आपल्याला सोडत नाही. तुमच्या प्रारब्धात असेल तर कितीही हे करा. शेवटी हालात झाले पण नाही काय, म्हणून धन संपत्ती कोणाला चुकली नाही. आपलं कर्म आपल्याला ते भेटणारच. किती लोकांचं खेचून आणलं किंवा हा हे केलं नाही. आपण कोणाकडून बघा संपत्ती जरी प्राप्त करून घेतली किंवा कोणाकडून हे केली ना, आज मी याला कसं फसवलं, 5,000 मस्त आज नाही तर माझा 5,000चा काम होता, 10,000 पण याला गंडवलं. अरे पण तुला पुढे दवाखान्यात तुला 15-20 गेले त्याचं काय? शेवटी साक्षी तो आहे. तू भले तुझ्या मनात काही असो, पण शेवटी माझ्याकडे तो गणित आहे. व्याजा सकट तो पुढे वसूल करतो. व्याजा सकट पुढे राजा बंकानी बंका, राजा वंकानी बंका भक्ती करत असताना त्यांना खूप धन संपत्ती भरपूर होती, पण या भक्तीच्या मार्गाने लागल्यानंतर म्हणे आपण कोणाचं काही घ्यायचं नाही, फक्त भक्ती करा. फक्त पोटापुरता आपण लोकांकडून अन्न शिदा हे मागून खाऊ, पण कोणाचं हे न करा. जंगलात जायचं, लाकडा गोळा करायची आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं. जे भेटेल त्याच्यावर मागायचं नाही. बरं आजच मागायचं, आजच्या पुरतं, उद्याचं आज नाही मागायचं. उद्या भेटलं तर भेटलं, नाही तर नाही. असं ते राजा बंकानी बंका हे करत होते, उदरनिर्वाह करायचं. जंगलात जात असताना परत त्या लाकडं पण जास्त घ्यायची नाही, आणि एका लाकडावर दुसरा लाकूड पडला असेल तो पण घ्यायचा नाही. काय घ्यायचं नाही? हे जर कोणी जर जमा करून ठेवलं असतील त्याचं पाप आपल्या शरीर नको. एकच लाकूड पडला असेल तर तोच लाकूड उचलायचं.
हा त्यांचा नियम होता. असं चालत चालत असताना लक्ष्मी माता होते, काय हो स्वामी, तुझे भक्त एवढे काकूळ ह्याला अन्न पाण्याला त्रसतात आणि तुम्ही त्यांच्यावर बिलकुल लक्ष देत नाही. ते म्हणते, लक्ष्मी अहो माझं लक्ष आहे त्यांच्याकडे, पण त्यांना तेच नकोय किंवा त्यांच्या त्या पारतच नाही. मी देतोय पण ते घेतच नाही. कसं नाही घेणार? ते एवढं हे करतात, हलाल करतात, खायला एक दिवसातच ते हे करतात, पुढे अपेक्षा करत नाही का उद्यासाठी आपण काहीतरी जमा करून ठेवू म्हणून. मग काय करायचं काय? नाही, तुम्ही त्यांना काहीतरी द्यायलाच पाहिजे. हे काम कर, तू जा न दे ना. मग जात असताना एक मोठा सोन्याचा अंडा देतात, रस्त्यात ठेवतात चालत असताना. तेव्हा त्यांना मध्ये एक युक्ती सुचते, का हो आपण एवढं जंगलामध्ये बिंदासपणे फिरतोय, आणली लोक कसं फिरत असतील? डबल तिथं सोंग घेतो, रुमाल काढतो, पट्टी बांधतो डोल्याला आणि त्या आणल्याचा सोंग घेतो. आणलं कसं चालत असतील म्हणून जातात, त्या अंड्याला ओरडतात, ठेसून पुढे जातात. नाही होतं, असंच अंध पडत असतील ना, असंच उठत असतील. त्या सोन्याच्या अंड्याला लाथ मारून पुढे गेले आणि सांगते काय, तिथं अंड्याचं सोंग घेत होते. नाही, असंच बोलतं, अंध पडत असतील ना, असंच उठत असतील. पुढे चाललं. बघलं लक्ष्मी, हे नशीब बोलतो, मी तुला सांगितलं, मी तेव्हाला गेला तर तुला माझ्यावर संशय आला असता, तर भक्तावर तुझा लक्ष नाही म्हणून. पुढे जाऊन स्वतः भगवंत हातातला कडा मस्त मोठा हिरा मोत्याने हे करून देतात. म्हणजे असं अब्ज रूपाचा तो करा पुढे मध्ये रस्त्यात टाकून ठेवतात वनामध्ये जात असताना. तेव्हा पण तिथे राखायला हे काय चमकतं म्हणे, फक्त ते सोन्याचं हिरा. माग घरवालून येते, पाहते, मी बघितलं तर याचं आपण याच्यासाठी काय केले, त्याग केलेला आहे, भगवंत प्राप्तीसाठी आपण हे करतोय. हे आपल्याला बरोबर नाही, योग्य नाही. मग त्याच्यावर तो माती टाकतोय. ही घरवालून मागून बघते, पुढं हे काहीतरी करतात, वरती माती का ओढतात. पुढे चालले, घरवाली मागून येते, म्हणजे माझे मिस्टर आणि इथे काहीतरी माती वापरत होते, काय असेल? ती पण माती वापरून बघते, पुढे आली, तरी त्यांच्या मनात आलं, बघा माझ्या पतिदेवाचा माझ्यावर विश्वास नाही का, हे मी घेईन म्हणून माझ्यावर विश्वास नाही, त्याही माती टाकली त्याच्यावर, म्हणजे एवढा पण पतिव्रतेचा माझ्यावर विश्वास नाही. तिने पुन्हा ते माती तशी डबल ओढली आणि पुढे चालू राहिली. परत मुलगी मागे बघते, आई पण तिथे वाकली, बाबा पण तिथे वाकले, तिथे काय? ती मुलगी आली तिथे, तिने वापरलं, बघितलं आहे मोठी आहे ना संपत्ती. ती अक्षरशः रडू लागली तिथे, एवढी रडू लागली ती मुलगी, बंका, राका, बंका आणि वंका. बापरे, दोघं आई वडील आहे. छोटी काय झालं तुला, एवढी रडतेस का? ऊन लागलं का? पाय भासतात का? नाही. मग काय रडतेस का तू? म्हणजे मला पश्चाताप झाला. म्हणजे का, कसला पश्चाताप झाला? मला पश्चाताप याचा झाला की हे सोनेरूपी काय कंकण, हे साधू संतांना काय माती समान आहे, तुच्छ आहे, आणि तुम्ही मातीमध्येच माती वर टाकली. खूप हे आहे. तेव्हा ते तोंडाला हात द्यावा लागले आई वडील. काय एवढूशा मुलीला हे ज्ञान, काय आई वडिलांना सांगते तुम्ही, आपण हे सोने नाणे आपल्याला हे काय माती समान आहेत ना,
मग तुम्ही मातीवरच माती ओढली. बघा छोट्याशा मुलीला किती या ना, आपल्याला इथं आपण एवढं ज्ञानेश्वरी पुढं 1 महिना, आता हा 2रा महिना चालू झालाय, तरी आपण याच्याच मागे. हा काय आपण हे करायला पाहिजे? आपलं मन स्थिर नाही, आपलं मन कुठेतरी बरं करतो, आपण नको तिकडे फिरत राहिलो. आपल्याला मोठी पुढची आशा, माझ्या मुलाबालांचं होईल, कसं होईल पुढे. आता हे दिवस तर पुढे कसे, आता आपण कसं तरी सोचतोय, मुलं सोचतील का? आपण हे मुलाचं हे करतोय विचार, पण मुलं कशी वागतात हे आई बापाला पण न कळत ते पुढे हे करतात. आता बघा परवाच घटना झाली, एक मोबाईलसाठी आई वडिलांचा जीव गेला. हा शिवाजी कुठलं मारा तो एरिया, संभाजीनगर. चांगला विचार केला असता तर तो मोबाईल घेऊ शकत होता. एक टायमावर शाळेला तू लाथ मारली असती किंवा नोकरी केली असती कुठेही, पण मी मोबाईल घेणंच हा हट्ट जरी धरला असता तरी योग्य होता. 3 जीव मुकायला लागले ना, एका जीवामुळे 2 जीव तुम्हाला हे करावं लागलं. काय भरोसा आहे का आपली मुलं कशी वागतील? आपण त्यांना खरोखर प्रत्येक वस्तू जर देत राहिलो ना, तसं तसं पूर्ण आपण त्यांना, त्यांची पण आशा मग वाढत जाते. आपण नाही म्हणायला तयार होत नाही ना, का तर आपण जे दिवस काढलेत ना ते दिवस मुलांना काढलं पाहिजे, आपण हा विचार करतो. पण ते मुलांना तेवढं ते समजून नाही करायला पाहिजे. यांच्या सारे किती दिवस काढले असतील विचारा. आता आपल्याला सहज भेटतोय, पण आपल्याला त्याची हे नाही. त्या आई वडिलांना किती हे करत असेल. त्या आईने मंगलसूत्र सुद्धा काढला होता, तर बाबू हा मंगलसूत्र घे, पण आपण मोबाईल घेऊ, तू असं हे करू नको. म्हणून आपण सत्संगामध्ये मुलांना सुद्धा आणलं तर बरोबर आहे का, त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा ते विचार रुजलं तर हे वाईट विचारापासून अलिप्त राहतील. निदान 4 दिवस तरी आई वडिलांच्या समोर सुखाने नांदतील, खेळतील. कोणाला आई बाप प्रिय नाही, कोणाला मुलं प्रिय नाही, पण आपल्या हातून आपण त्या मुलाबालांचं हे करतो नाही. आत्ताच त्यांचं पुरा करायला पण पाहिजे, पण तेवढा समजूतदार पण त्यांना त्यांच्यापर्यंत आणायला पाहिजे, नाही का? या सत्संगाच्या मार्गाने आणताना खरोखर 100% म्हणजे फरक पडणार, म्हणजे पडणार. तुम्ही इथे बसला कार्यक्रमाला आणि विचार जर दुसरीकडले असतील तर इथे बसून सुद्धा काय फायदा नाही. म्हणून भगवंत सांगतात, तू म्हण मी येची करी, माझी ये भजनी प्रेम करी. तुझं मन आहे ना मला अर्पण कर. मला अर्पण केलं ना, मग तू इकडे तिकडे भरकटणार नाही. भरकटलास तर मग विसरली तया थोर झाली आहे, मग ती हानीच होणार तुझी, हानीच होणार आहे ती. म्हणून तुझं लक्ष मी सांगतोय ना, अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्ण तेच सांगतात, अर्जुना मी जे सांगतो ना त्याच्यावर जरा लक्ष देऊन ऐक, मी काय बोलतोय काय समजतो. अरे तरी तो ऐकतच नाही ना अर्जुन पण. का नाही का हा मी एवढा का मला युद्ध तर करायचं आहे, पण मी युद्ध कोणाबरोबर करतोय हे मला जरा बघू दे. म्हणजे 4 चौंगामध्ये म्हणजे मध्यभागी नाही मात्र, आणि पाहू दे मला कोणाबरोबर युद्ध करायचं. तिथे डबल माया उत्पन्न झाली. अरे हे तर माझी सगळे सोयरे आहेत, ही युद्ध कोणाबरोबर करू आणि कोणाला मारू. भगवंत तरी समजून बघ, तू मारणारा नाहीयेस, तू फक्त निमित्त आहे. यांना पूर्वीच मी मारलेले आहेत, तुला फक्त ते क्षेत्रीय धर्माचं काय करायचं, तुला धर्म करायचा आहे, पालन करायचं आहे. नाही तरी पण नाही नाही माझे आत्या भाऊ आहेत,
मामी भाऊ आहेत, युधिष्ठिर आहेत, गुरु आहेत. खूप खूप समजवण्याचा प्रयत्न केला नाही का अर्जुनाला. शेवटी कसं तरी नाम करून युद्ध करायला लावलं शेवटी. पण हे अर्जुन पण काय ऐकत होता का? तो त्याच्या याच्यात होता. कोणाबरोबर होता? भगवंताबरोबर होता. म्हणून त्याला ते हे होत होतं. म्हणून 18 अध्यायाचे गीता त्यांना सांगावं लागलं अर्जुनला. आणि हे कर्म करत असतानाच भगवंत त्याच्या बरोबर सतत होते. भगवंत पण होता आणि भगवान पण हनुमंतराय सुद्धा होते वरती झेंड्यावर. जोपर्यंत हे दोघं जण आहे तोपर्यंत त्याचा हार नव्हती. हे त्याला वरदान सुद्धा होते. वरदान सुद्धा होते. मग या संतांचा महिमा आपल्याला जर पाहायचा असेल तर संत संगत धरायला पाहिजे. एकदा बघा श्रीरामाची घरवालीला कोणी रावणाने पडून नेली. ह्या शोध लावता लावता त्यांचा भरपूर हे झाला. पण जेव्हा एक कुठला कार्यक्रम करायचं झालं तर 3 महिला मोठ्या जर एकत्र आल्या ना तर काय केव्हा होईल सांगू शकत नाही. मोठ्या महिला ना कुठल्या? राम माता सुभद्रा आणि हनुमंत माता अंजली आणि यांची घरवाली एका समुद्र घोटामध्ये कोण ते आपल्या ह्या अगस्त मुनी का लोपामुद्रे म्हणून अंजली श्रीराम म्हणते श्रीरामाची आई का बघ माझा मुलगा श्रीराम श्रीलंकेला जाऊन 400 मैल पूल बांधून श्रीराम रावणाला मारून बोलतो आला. कोण? रामाची आई मोठपंगराला हे माझा मुलगा लंकेला जाऊन बोलतो 400 मैल काय पर्वत बांधला. कुठला? सेतू, राम सेतू बोलताना नाही का? तो सेतू बांधला आणि रावणाला मारला आणि सीतेला घेऊन आला. अंजनी माता बोलते हे सेतू बांधायचं बसकटीपाडाचा नव्हता तुम्हाला का? माझा मुलगा होता. माझ्या मुलगाला सांगितलं असता का जा सीतेला घेऊन ये रावणाच्या इथून सुटका केली असते. एक उड्डाण केलं असतं लंकेत जाऊन आला असतं सीतेला घेऊन आला असतं. येऊ शकत होता तो पण. डबल ए बोलते कोण? लोपामुद्रा याची नाव ना लक्षात येत. लोपामुद्रा याची म्हणजे माझ्या पतिदेवाला जर सांगितलं असतं तर त्यांनी एक समुद्र बोलतो एका घोटात बोलतो पिला असतं. आणि हे बांधाची गरज नसती बोलतो. सेतू बितू आणि हनुमानात सुद्धा उड्डाण मारायची गरज नसती बोलतो. परत येताना एक घोटात बोलतो समुद्र पिला असता आणि पुन्हा वानर सेनेवर सर्व मंडळी आली असती. हे दोघं ऐकतात कोण? राम आणि हनुमंतराय. अरे हनुमंत बस बोलते आईना काहीतरी सांगू नये. हनुमंत जातात आईकडे रामाच्या. म्हणजे आई साहेब रामाई जेव्हा दगड पाण्यामध्ये टाकला ना हे राम सेतू त्यांनी बांधलाच नाही आणि त्यांच्यात बांधलाही गेलं नाही. म्हणजे असं काय म्हणतो तू? मग नाही मी होतो ना बोलतोय तिथे. काही दगड टाकला बोलतो तडलं बोलतोय. त्यांच्या नावात बोलतो काही नाही. रामाच्या याच्यात नाही होतं. राम नामामध्ये शक्ती होती म्हणून बोलतो राम सेतू झाला होतो.
रामाच्या याच्यात नाही बोलतो. म्हणजे ही रामनामाची एवढी किती ख्याती आहे. परत अंजनी मातेकडे गेला आणि आई साहेब, मी जो उड्डाण करतो ना, जोपर्यंत श्रीरामाचं बोलतो नाम घेत नाही ना, ते जसं मी नाम घेतो, नामस्मरण करतो, जेव्हा तो संचार बोलतो माझ्यामध्ये शरीरामध्ये घुसतो ना, ते बोलतो त्या शक्तीने बोलतो मी उड्डाण करतो बोलतो. त्याच्या बोलतो रामाच्या याच्यात काही नाही बोलतो, राम नामामध्ये बोलते पावर आहे, म्हणून बोलतो मी हे करतो, उड्डाण मारू शकतो. म्हणून बोलतो मी सूर्याला सुद्धा घराला जाऊ शकत होतो. ते अगस्त्य मुनींच्या यांना सांगते का तुमचा पतिदेव आहे ना, हा सुद्धा तुमच्या पतिदेवामध्ये एवढा समुद्र मावेल एवढी त्यांची बोलते पात्रता नाही आणि शक्ती सुद्धा नाही. ते राम नाम जप, ओम नाम जप करतात ना, श्रीरामाचं करतात, त्याच्या सामर्थ्यामध्ये ते समुद्र घोटात ते एका घोटामध्ये पितात. हे प्रभू राम नाम आकाश एवढं आहे, मग हा समुद्र केवढा आहे? आकाश एवढं आहे का? नाही. मग ते का नाही घेऊ शकत? हे रामनामाच्या मुळे होते, म्हणून ही रामाची ख्याती आहे. हे तुमच्या पतिदेवाच्या सामर्थ्यामध्ये मुलीच नाही, हे राम नाम ते कष्टाने घेतात आणि अहोरात्र ते नामस्मरण करतात, म्हणून त्याच्या शक्तीने ते हे सर्व प्राशन करतात. तुम्हाला काय वाटतं तुमचा पतिदेव हे करतो? मुलीच नाही. आईनं सुद्धा सांगतो, आई मी तुमचा मुलगा आहे म्हणून नाही, माझ्यात कोणतरी संचार करतोय, त्या नामाच्या जीवावर मी हे एवढं हे करतोय, मला त्याची काय हे नाही. म्हणून आपल्याला सुद्धा तो भगवंताचा राम नाम जो मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जो चराचर मध्ये भरलेला आहे, तेच नामस्मरण आपल्याला आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून तोच नामस्मरण आपल्याला सुद्धा करायचं आहे. आणि हा कुठेही खंडन झालेला नाही. जे आपण नामस्मरण करतो ना, एक वेळ तुम्हाला वाटलं असेल मी आता चिंतनातून उठतोय, बस करतोय, पण हे तुमचे विचार थांबतात, त्याचं नामस्मरण थांबत नाही. त्याचं नामस्मरण झालं का उद्याच्याला आपली लगेच सोय कोणावर कोण लगेच करायला सुरुवात. अरे बाप, कालच तिथं मंदिरात बघितलं ना, आज का त्याने जर थांबवलं तर हे तुमचं सर्व रागानं थांबलं. फक्त काही काय ना, जो बोध भेटला ना म्हणून त्याची त्यांना ओळख नाही, म्हणून त्यांना वाटतो का हा देह गेलो, भगवंताचा हातात आहे. कोणाची सत्ता कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हा त्यांनी विचार केला तर आपल्याला पायरी सुद्धा उतरून देऊ शकत नाही. बघा, एक शेख मुसलमान महाराज होऊन गेला, भर कीर्तनामध्ये देह सोडला. भर कीर्तनामध्ये काय परम भाग्य असेल. काही काळ दुःख वाटलं असेल तेवढ्या गती, पण परम भाग्य घडलं. ते नारदाच्या गादीवर देह ठेवणं म्हणजे खाऊ नये. या गादीसाठी लोक पैसे देतात, या गादीवर बसायला फुकट, पण इथं आपल्याला फुकट भेटलंय. भाग्यवान नाही आपण? मग खरोखर भाग्यवान आहोत. आणि ऐकणार लोक तर त्याहून सोन्यानं पिवलंय का? का त्यांना हे श्रवण करायला भेटतंय. बाकी आपण एवढंच वेळ जर घरात राहिलो असतो तर आपलं मन विचार कुठेतरी भरकटला असतं, चांगले विचार आपल्यामध्ये संचारले नसतं, हा अभंग आपल्याला ऐकायला भेटला नसता. हरिपाठ जेव्हा गाऊ तेव्हाच अभंग ऐकायला भेटला असता, इतर वेळी नाही भेटलं नसतं. हा भेटला असतं का? किंवा एक भजन केला तेव्हा घेतलं तर गायलं तर, नाहीतर नाही. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. एवढं भाग्यवान आहोत का आपण मागच्या जन्मीत काहीतरी पुण्य केलं चांगलं आणि ते फलाला येते आज. आपण त्याच्यावर ठाम आहोत म्हणून. ना याच्यामध्ये तुम्हाला विघ्न भरपूर येतील, भरपूर येतील. जेवढं तुम्ही चिंतन कराल ना तेवढं विघ्न तुमच्या पाठीमागे.
ह्या कलीच तसं आहे. त्या कलीने भगवंतासमोर शपथ घेतलेली आहे, अरे बाबा तू जेवढं माझा भगवंताचं हे करशील ना नामस्मरण, तुझा जो भक्त म्हणजे भगवंताचा भक्त म्हणजे आपण जेव्हा भगवंताची सेवा करत असो तेव्हा तो कली तुम्हाला आरवा येणार आहे. काहीतरी बाण्याने, कुठल्या तरी विचाराने, कुठल्या तरी मित्राच्या याच्याने म्हणा, कशाच्या येते म्हणा. आपण तुम्ही एक विचार करा, आपण सहज निघालो घरून, मला आज इथे जायचं आहे, मध्येच कोण मित्र भेटतातच आणि तिथंच जर गप्पा मारत बसलो, हा विचार म्हणजे तिथं तो कोणाने एंट्री केली, कलीनीच एंट्री केली. चल तुझा रस्ता मी कापणारा बसलोय, म्हणून आपल्याला त्याच्यावर आरूढ राहायचं आहे. त्याच्यावर जर आरूढ नसतो ना राहू ना तर आपल्याला हे पाहता येणार म्हणजे विघ्नच येणार. चांगलं कार्याला विघ्न जास्त असतात. आणि एक वाईट माणसं नाही का, वाईट माणसं बिलकुल नाही विघ्नाने. आपल्याला वाटतं पेरणारा माणूस आला त्याचा खूप करा, ते काय नसतं, पिलेला असतो पण शुद्ध मनाने बोलतो, अरे बाबा करतात त्याला तरी करू दे, नाही तर वाईट आले करू दे करतात. पण चांगली माणसं तशी याला होतात, आरव काहीतरी येतात, पाप येतात, काहीतरी तिथं कली तिथं संचार करतो, त्याला रोखतो. त्याच्यात पात्रता आहे पण त्याला तो एकनिष्ठ ठाम नसल्यामुळे त्याला आडवं येतं ते कली. अरे चल बोलल, मी तुला इथं जाऊ देणार नाही. तुमच्या जोडीला जर असं महाराजांच्या अर्थ जर जोडीला असं नाही ना, थोडी मग थोडे पावर येते ना आपल्याला. बघा हे केला महाराज असं दोघं तिघं जण गेलं तर त्यांचं ताकद जास्त पडते नाही. तो समोरचा एकटा असेल तर त्याला नाईलाजाने बाहेर व्हावं लागतं. म्हणून संतांची संगत धरा, म्हणजे जोडीला कोणतरी असलं ना मग बळ येते, बळ तुका म्हणे त्याची बळ नाही का. म्हणून हा बळ जर पाहिजे असेल तर संत संग धरा आणि पूर्वीचा दौरा भोगवेल. ही संत खरोबर म्हणजे आमच्याकडून हे आम्हाला पण ही पात्रता नव्हती. बाबा सुद्धा बोलायचं, भाऊ कीर्तन प्रवचनाच्या भसकडीत पडू नको, बनेगा तो बिघडेगा. कारण याच्या नंतर लालसा भरपूर आहे. आज चांगलं कीर्तन झाले ना मग उद्या कोणतरी लगेच नंबर येईल, भाऊ इथे लक्ष कीर्तन आपलं नेमका तिथे त्याचा कार्यक्रम पडतो ल दुसरा होता. आपण नेहमी कुठले लावता कार्यक्रम, हाच जो कार्यक्रम फेल गेला म्हणजे का, इथं काहीतरी आशाने लोभाने करतो ना, तिथे तो लोक दाखवायला गेला, तिथं भगवंतानी लगेच त्याला काय केलं, आले बस तुला एकदा दिले मी चान्स, आता पुढे नाही. म्हणून ठाम भगवंताला या चिंतनावर ठाम राहावं. आम्हाला शनीबाबांनी अंतर्विचार एवढं चिंतन करून घेतलं, एवढं चिंतन करून घेतलं. आपल्याला नाही रोज 5 मिनिटं संपवतो, आपल्याला नाही रोज सकाळी संध्याकाळी हरिपाठ केला तर लगेच चिंतनाला, प्रवचना कीर्तनाच्या भसकडीत पडलो नाही. आणि त्याही पण सांगितलं नाही तर कीर्तन करणं प्रवचन कर, फक्त ते सांगायचं भाऊ ही वरी वाच रे या अध्यायातली, तेव्हा ते पोड करून सांगायचं. आम्हाला पोडायची पण नाही, म्हणजे उघडतच नव्हतं, आजू परत नाहीच होत. खरं बोलायला काय आजू परत नाही. पण चिंतनाच्या माध्यमातून त्याही एवढं एकावं घेतलं. अहो जेव्हा चिंतनाला आम्ही मैदानात बसायचो ना, माझी अवस्था झाली ती माझी. आता तुमच्यासारखे गावातले मित्र बोलतात म्हणून मला माहिती, ज्याची अवस्था होते त्याला काहीच माहिती नसते काय झाले म्हणून. बोरीच्या बापले अंगावर टोचले होते, 4 बाजून गुरपटले होते. जी अवस्था होती ना तेव्हा हा शरीर विसरून जातो आणि चिंतनातून उठल्याबरोबर तुम्हाला लगत देवावर तुम्ही येत नाही. 15-20 ते अर्धा तास तुम्हाला ते शुद्धीवर येतात. तेव्हा जेव्हा जागृतीमध्ये आलं तेव्हा सांगते भाऊ तुम्हाला असं झालं. आपल्याला खरं नाही वाटत, कारण आपण देवाला असतो ना तेव्हा आणि असं झालं. जेव्हा मला माहित नाही गणेश भाऊ ते कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून जेव्हा ते उदाहरण द्यायला लागलं तेव्हा मला म्हणाले अरे बाबा अशी अवस्था झाली की माझी. तेव्हा
काही लोक मुद्दामच हे करायचे, मग तेव्हा त्यांना पण समजून घ्यायला लागतं ना, भाऊ हे तुझं गलत आहे, असं करावं लागेल. म्हणून चांगल्या म्हणजे ज्याला अनुभव आलेला ना त्यांना आपण विचारायला पण म्हणजे भाऊ मला असं असं होतंय, बरोबर आहे का? आणि ज्यांना माहिती आहे त्यांना जर तुमच्याकडून घडवायचं असेल आणि काय तुमचं उणीच बीस असेल तर तुमची समज घालायला नाही तर मग हो भाऊ बरोबर आहे, पण थोडा अजून 5-10 मिनिटं अजून वाढव चिंतनानं. म्हणजे काय तुमची ती लेवल म्हणजे वाढली जाईल, जी म्हणजे चुका आहे त्या चुका तुम्हाला सुधारल्या जातील. हे वरिष्ठ माणसं आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं केव्हा बोलले नाही भाऊ तुला बसायला लागलं तो त्याची बरोबर यावं, तेव्हा आपण थोडा शांत राहायला लागतो. बरं ते आता याच्यातून मला शिवचार म्हणून मग तिथं आपल्याला थोडा आपला राग म्हणजे आपला जे विचारसरणी ना तिथं आपण आपली इंद्रिय ताब्यात ठेवला तसं. कोणाला नको आहे का आपल्या संगतदार किंवा आपला आता आपण 5 जण ग्रुपमध्ये फिरतोय पाहतोय, कोणाला वाटतं का आपला हा मित्र थोडा आपल्यापासून दुरावा व्हावा? मुलीच नाही का? तर आपण एकामेकांच्या संगतीमध्ये कसं आपली या चालले गाडी रुडी कशी चालले, चांगली चालले व्यवस्थित चालले आणि एक जर ठरला तर मग आपण 14 जण काय आपल्याला काहीतरी विचार करायला पाहिजे, हा भाऊ आज काय आपल्यापासून थोडा वेगळा झालाय का, थोडा अडचण आहे का, तर आपण भेटून बसू बोलूया. हे विचार धरणं मग इथेशी सत्संगामध्ये आलं ना या चिंतनामध्ये तेव्हा आपल्याला हे करावं. खरोखर हे सांगू तेवढं कमीच आहे, सांगू तेवढं कमी आहे का? जसं तुम्ही पुढचं सांगत आहात ना कशा संसाराच्या या आणि कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये तुम्हाला ते भगवंताचं नामचिंतन आणखी वाढत जाते. केव्हा तुम्ही जसा बाहेरच्या विषयी नको ते पडले ना मग समोरचा माणूस सुद्धा तुम्हाला ते ऐकूच नाही वाटत, मग त्यांचं मनच आपोआप दुसरीकडे जाते. कोणाला वाटत अरे तो केव्हा संबोधन आणि केव्हा घरचे सुद्धा वाढवत, असं मी पण काय आता वाढवत नाही आणि हे करत नाही काय. बघ हा अभंग आलेला आहे मला 12 वार नाही का, तीर्थरत्न नेम भावी बिन सिद्धी वायाची उपाधी करसी जना, भाऊबळे आकले रविना कले करतले आवडे तैसारी, पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परंपरे साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. या अभंगावर मला जे बोलण्याचे पात्रतेची किंवा त्या ह्या गादीवर बसण्याचं जो मला तुम्ही चान्स दिला किंवा गोल्डन चान्स मला जो अधिकार दिला त्या याच्यावर मी तुमचा सर्व गावकऱ्यांचा मी ऋणी आहे. आणि या प्रवचनाच्या द्वारे हे प्रवचन नाही आहे, हे काय आहे दमणे किंवा तो निरोप आहे. प्रवचन नाही आपण करू शकत, आपण नाही करू शकत. आपला हरिपाठ व्यवस्थित पाठ नाही, कुठेतरी शब्द बघा चुकतात, भरपूर चुकतात. म्हणून आपण ना जरा जे सुशिक्षित बोलतात किंवा परिपूर्ण पाठ आहे जेव्हा नसेल पण जो क्लिअर बोलत असेल ना त्यांना पण बोलायला चान्स द्या. कारण लोक पाठी आता आपली उंची थोडी वाढली म्हणजे का 4 चौघांना आपण प्रसिद्धी झाला, आपला कार्यक्रम आता चांगला. म्हणून थोड्या चुका पण आहेत ना त्या सुधारण्याच्या आपण याच्यात करूया. जे म्हणजे जरी म्हणजे जो सुशिक्षित म्हणजे चुकत नसेल, जो परफेक्ट बोलतोय काना मात्रा उकार, माझं तर भरपूर चुकतात म्हणजे तुझं चुकत असतील तर तू दुसऱ्याला सांगतो असं नको. मी काय सांगतो म्हणजे सुधारणा झाली पाहिजे, सुधारणा झाली तर म्हणजे दुसऱ्याला पण तो काय मेसेज नाही. पण सांगताना काय सांगतात बाबा त्याही चुका दाखवल्या ना आपल्याला, हो कबूल करायची आपली चुका, आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. असो माझ्याकडून सुद्धा काही चुका घडल्या असतील, ज्या माझ्या मुखातून बोलले गेले असतील ते तुम्ही उदार अंतःकरणातून मला क्षमा करा ही अपेक्षा करतो आणि भगवंता चरणी इथेच पूर्णविराम देतो. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सर्व साधू संतान की जय. आता विश्वात्मके देवे येणे